खरं तर मला हळदीसाठी ना पिवळा कलरचा ड्रेस घालायचा होता, पण माझ्याकडे नव्हताच. त्यामुळं मग मी हा ड्रेस घातला. आता लगेच मेकअपही करून घेते आणि सगळ्यात पहिले म्हणलं की केसांची जी हेअरस्टाईल आहे ना ते करून घ्यावी, कारण की दरवेळेस माझी एकच हेअरस्टाईल होते. तर त्यासाठी मी माझ्या बहिणीचं कर्लर यूज केलं आणि केसांना बघा अशी कर्ल करत आहे. तर आता किती वेळ राहतील कर्ल सांगता येत नाही, कारण की माझ्याकडे जो सेटिंग स्प्रे आहे ना तर तोही नव्हता आणि माझे केस थोडेसे सिल्की असल्यामुळे माझे कर्ल राहतच नाहीत. तरीही मी केलं हे असं आणि त्यानंतर मग मी माझा मेकअप स्टार्ट केला. सगळ्यात पहिले आपली स्किन केअर करून घेतलं, जे की नेहमीच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता. आणि त्यानंतर मग मी फाउंडेशन वगैरे लावलं, कॉम्पॅक्ट लावलं. हळदीचा मेकअप होता म्हणून थोडासा साधाच करायचा होता. आणि काजळ लावायची तर मला एवढी हौस आहे, पण माझ्या डोळ्यात एवढं पाणी येतं. तर बघा इथं मी ते स्वतःला शांत करत आहे जेणेकरून काजळ पसरू नये. त्यानंतर मग मस्कारा, ब्लश, आय शॅडो, लिपस्टिक सगळं लावून घेतलं आणि टिकली लावली. एक टिकली मी एक्स्ट्रा माझ्या कानाच्या मागे ठेवतेच. आणि एवढीशी ओढणी लावण्यासाठी बघा केवढी मोठी पिन लावली मी. असा होता माझा फायनल लुक. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. भेटूया उद्या. बाय.